नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत। आज आपण इयत्ता 10वी गणित भाग 1 मधील प्रॉब्लेम सेट 3 यामधील काही उदाहरणं पाहणार आहोत। यामध्ये पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी यापूर्वीची उदाहरणं सोडवून दिलेली आहेत। तो व्हिडिओ अजून तुम्ही पाहिला नसेल, आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज तुम्ही सबस्क्राइब करा, म्हणजे जे काही महत्त्वाची उदाहरणं मी सोडवून देतोय किंवा परीक्षेसंदर्भात ज्या काही माहिती सांगतोय, अपडेट सांगतोय ते तुमच्यापर्यंत पोहोचेल। आज आपण प्रॉब्लेम सेट 3 मधील 12वा प्रश्न आहे। मी वाचतोय, तुम्हाला इथं स्क्रीनवर दिसून येईल प्रश्न। इफ the sum of the first p terms of an AP is equal to the sum of first q terms, then show that the sum of its first p plus q term is 0 and ब्रॅकेट मध्ये दिलेला आहे p is not equal to q, म्हणजे p आणि q या काय समान किंवा इक्वल संख्या किंवा जे काय असेल ते इक्वल नाहीत। आपल्याला जे माहित आहे ते आपण काय करायचं आहे, लिहून घ्यायचं आहे। लेट द फर्स्ट टर्म इज a and the common difference is d of given AP किंवा of the AP। ओके, आता त्यानंतर आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे की SP is equal to SQ, म्हणजे सम ऑफ फर्स्ट p टर्म्स इज इक्वल टू सम ऑफ फर्स्ट q टर्म्स। आता आपल्याला काय माहिती आहे, गिवन SP इज इक्वल टू SQ, फॉर्म्युला Sn is equal to n upon 2 into 2a plus n minus 1 into d, हा फॉर्म्युला आहे। ओके, and therefore SP is equal to, आता n च्या ठिकाणी p घ्यायचं, फर्स्ट टर्म p, फर्स्ट टर्म किंवा फर्स्ट n टर्म्स म्हणजेच पहिल्या p टर्म्सची बेरीज, म्हणून n is equal to p घ्यायचं आहे, म्हणजे p upon 2 into 2a plus p minus 1 into d, and SQ is equal to P upon 2, Q upon 2, 2a plus Q minus 1 into D। पहिल्या P टर्म्सची बेरीज आणि पहिल्या Q टर्म्सची बेरीज या फॉर्म्युलानुसार आपण केली, बट SP is equal to SQ हे काय आहे उदाहरणामध्ये दिलेलं आहे, बट SP is equal to SQ गिवन आहे, आणि म्हणून and therefore p upon 2 into 2a plus p minus 1 into d is equal to q upon 2 2a plus q minus 1 into d। या दोन्ही बाजूला बरोबर चिन्हाच्या डाव्या आणि उजव्या बाजूला जर 2 न गुणलं आपण तर या 2 ला 2 जाईल, बरोबर आहे का, मल्टिप्लाइंग both sides by 2, 2 न गुणल्यानंतर हे 2 जाईल। आता एक स्टेप वाढवायला नको आपल्याला, म्हणजे राहील काय इथे बघा, p into 2a plus p minus 1 into d is equal to q into 2a plus q minus 1 into d। p ना आपल्याला आज गुणावं लागेल या, म्हणजे 2 AP plus p square minus p into d, याला d ना अजून गुणायचं आहे आपल्याला, 2aq plus q square minus q into d, and therefore या d न पण आज गुणून घेऊया आपण, 2AP plus p square d, बरोबर आहे का, minus pd is equal to 2aq plus q square d minus qd। फक्त या d न काय केलं, या कंसाला गुणलेला, या d न या कंसाला गुणलेला आहे। आता ही बाजू सगळीकडे घेऊया डाव्या हाताला, डाव्या बाजूला, म्हणजे काय होईल बघा, 2AP plus p square d minus PD मायनस, आता हे इकडे घ्यायचं तर चिन्ह बदलणार, बरोबर आहे का,
आणि म्हणून मग 2aq मायनस प्लस मायनस होईल q स्क्वेअर d आणि या मायनस प्लस होईल म्हणजे q d आणि इज इक्वल टू काय राहील इथं 0 राहील. ओके, आता तुम्ही जर या इक्वेशनचं निरीक्षण केलं तर इथं 2ab आहे 2aq आहे म्हणजे दोघांच्या मध्ये 2a कॉमन आहे, बरोबर आहे का? मग 2a जर कॉमन घेतला आपण या दोघांच्या मधून तर इथं राहिला 2a आणि इथं काय होईल p मायनस q, बरोबर आहे? 2a p मायनस q प्लस p स्क्वेअर d, बरोबर आहे का? p स्क्वेअर d मायनस pd मायनस q स्क्वेअर d आणि हे प्लस qd, बरोबर आहे का? प्लस qd इज इक्वल टू 0 प्लस qd इज इक्वल टू 0. 2a कॉमन घेतला. आता या सर्वांच्या मधून d d d d d प्रत्येक पदामध्ये काय आहे d आहे आणि म्हणून मग 2a into p minus q प्लस आता d जर कॉमन घेतला तर काय राहील? या d न कॉमन घेतला म्हणजे p स्क्वेअर मायनस इथं q स्क्वेअर, बरोबर आहे का? त्यानंतर हा मायनस p आणि हा प्लस d इज इक्वल टू 0. ओके, म्हणजे आता therefore 2a into p minus q 2a into p minus q plus d into हे p स्क्वेअर मायनस q स्क्वेअर a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर इज इक्वल टू काय होईल? म्हणजेच a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर a मायनस b a प्लस b, बरोबर आहे का? हा फॉर्म्युला आहे. क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये मी सगळे फॉर्म्युले लिहून दिलेले आहेत, विस्तार लिहून दिलेले आहेत, एक्सटेन्शन्स म्हणतोय. आणि मग इथं p स्क्वेअर मायनस q स्क्वेअर इथं आहे नाही, हा एवढाच p स्क्वेअर मायनस q स्क्वेअर म्हणजे याच्यासाठी आपण काय लिहू शकतो? p प्लस q p मायनस q असं लिहू शकतो की नाही? म्हणजे मी इथं या p स्क्वेअर मायनस q स्क्वेअर साठी हे लिहितो म्हणजे काय होईल बघा बरं? p प्लस q p मायनस q एवढ्यासाठी लिहिलेलं आहे आणि यामधून मायनस बाहेर चिन्ह आलं म्हणजेच p मायनस q इथं आणि इज इक्वल टू 0. समजतंय का? बघा हे थोडंसं यामध्ये मध्येच एक सूत्र आलेलं आहे p स्क्वेअर मायनस q स्क्वेअर म्हणजेच p प्लस q p मायनस q. ओके, आता काय करायचंय आपल्याला? तर यामधून p मायनस q कॉमन येऊ शकतो, बरोबर आहे का? या पदामध्ये p मायनस q आहे, या पदामध्ये p मायनस q आहे म्हणजे 2a p मायनस q प्लस हा d मी आता शेवटी इथे लिहिला तरी चालेल म्हणजे असं होईल p मायनस q, ओके, इंटू p प्लस q मायनस 1. एक लक्षात घ्या, हे मायनस 1 म्हणजे याचा आणि या सर्वाला हा जो d आहे हा d गुणिले इज इक्वल टू 0. आता हे जे 2a हे एक आहे सगळं आणि हे एक पद आहे सगळं, बरोबर आहे का? हा एक कंस आणि हा एक कंस. या कंसामध्ये p मायनस q आहे, या कंसामध्ये p मायनस q आहे. जर मी हा p मायनस q कॉमन घेतला म्हणजे p मायनस q कॉमन घेतला तर यामध्ये राहील काय? तर 2a आहे प्लस यातला गेला म्हणजे इथं काय राहिला? p प्लस q मायनस 1 इंटू d इज इक्वल टू 0. म्हणजे हा एक कंस आला आणि हा एक कंस मिळाला म्हणजे हे एक पद मिळालं, हे एक पद. या दोन पदांचा गुणाकार 0 आहे म्हणजे मग हे समजून घ्या
P आणि Q या समान नाहीत, मग P ची किंमत जी घ्याल P इज इक्वल टू समजा 10 घेतला आणि Q इज इक्वल टू पण 10 च असणार आहे, तर 10 वजा 10 इज इक्वल टू 0 येईल. पण आपल्याला दिलेलं आहे काय P इज नॉट इक्वल टू Q, म्हणजे P आणि Q या समान संख्या नाहीत, त्यामुळे हे शून्य येणार नाही, हे शून्य येणार नाही. मग काय असेल तर हे शून्य असेल. अँड देअरफॉर 2a प्लस P प्लस Q मायनस 1 into t is equal to 0. 2a plus q minus 1 into t is equal to 0. आणि आता आपण हे असंच ठेवूया. नाउ as p plus q is equal to, आता पहिल्या p आणि q p plus q टर्म्सची बेरीज किती येते, तर p plus q upon 2 into 2a plus p plus q म्हणजे n minus 1 म्हणजे -1 into d is equal to, आता p plus q upon 2, आता इथं बघा बरं 2a plus p plus q minus 1 into d याची किंमत किती आलेली आहे, 0 आलेली आहे, म्हणजे गुणिले 0 म्हणजे p plus q upon 2 गुणिले 0 म्हणजे 0, म्हणजे s p plus q is equal to 0 येऊ शकते. आणि आपल्याला त्यांनी काय सांगितलेलं आहे, तर show that the sum of first p plus q is equal to 0. The sum of first p plus q term is 0. 13वा प्रश्न आहे, if m times the mth term of an AP is equal to n times nth term, then show that the m plus n term of the AP is 0. आता 12 आणि 13 उदाहरण मुद्दाम या व्हिडिओमध्ये एक 12 आणि 13 घेतो. व्हिडिओ थोडासा मोठा होईल, परंतु तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा, म्हणजे 12 आणि 13 हे दोन जे प्रश्न आहेत ते एक समान प्रश्न आहेत, तुम्हाला समजून जातील हे. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. 13वा प्रश्न आता मी वाचून दाखवतो तुम्हाला की m टाइम्स ऑफ mth टर्म म्हणजे nth टर्म आपल्याला काढू शकतो आपण, तसंच mth टर्म जिथं n आहे तिथं n वापरतोय, पण फॉर्म्युल्यामध्ये जिथं n आहे तिथं m घ्यायचा आहे. ओके, म्हणजे आपल्याला tn इज इक्वल टू a प्लस n मायनस 1 इंटू d हे माहिती आहे, पण आता आपल्याला mth टर्म काढायचे आहे. m वर काढायचं तर m लिहायचं आणि a प्लस n च्या ठिकाणी m मायनस 1 इंटू d असं लिहायचं आहे. म्हणजे ही झाली mth टर्म, ही झाली nth टर्म. nth टर्म आपल्याला माहिती आहे, फॉर्म्युलाच आहे, पण mth टर्म m वे पद, जसं n वे पद आहे तसंच ते m वे पद. आणि म्हणून मग आपल्याला दिलेलं आहे त्यांनी की m टाइम्स ऑफ nth टर्म इज इक्वल टू n टाइम्स ऑफ nth टर्म. या दोन्ही टर्म्स कशा आहेत, समान आहेत. तर आपल्याला काय दाखवायचं आहे, then show that the m plus nth term of the AP is 0. म्हणजे m plus n टर्म आहे ती त्या AP ची काय करायची, 0 दाखवायची. 12 आणि 13 एकमेकावर अवलंबून हे प्रश्न आहेत. 12 समजला, 12वा प्रश्न समजला तर तुम्हाला 13वा समजायला काही अडचण भासणार नाही. आपण आता 13वा प्रश्नामध्ये answer, let the first term is a and common difference is d of the AP. ओके, त्याला तुम्हाला वाक्य पाठ झाला असेल. आणि मग we know by question, म्हणजे क्वेश्चन नुसार आपल्याला काय माहिती आहे हो, तर m टाइम्स tm, m into tm हे m वे पद आणि m टाइम्स म्हणजे m गुणिले tm. ओके, इज इक्वल टू n into tn. ही दोन्ही काय आहेत, समान आहेत. ओके, आता tn इज इक्वल टू a प्लस n मायनस 1 इंटू d.
and Tm is equal to a plus m minus 1 into t. n इथं n वे पद आहे म्हणून n, m वे पद आहे म्हणून इथं m. अक्षर फक्त बदलले. आता ही दोघं कशी आहेत? अकॉर्डिंग टू कंडिशन. अकॉर्डिंग टू गिवन कंडिशन. काय कंडिशन दिलेली आहे? तर हे दोघं कशी आहेत? समान आहेत. म्हणजे याचं m टाइम्स m into a plus m minus 1 into t is equal to n a plus n minus 1 into t. m टाइम्स म्हणजे याला m न गुणलेला आहे, n टाइम्स म्हणून याला n न गुणलेला आहे. बरोबर आहे. आणि मग आता याला हात गुणूया आपण. m a plus m into m minus 1 into t is equal to n a plus n into n minus 1 into t. हे इकडे घेऊया. बरोबर आता 12व्या मध्ये आपण सोडवलेलं आहे. m a plus m into m minus 1 into t minus n a minus n minus 1 into t आणि इथं राहिला 0. आता इथं m a आहे, n a आहे, म्हणजे या दोघांच्या मधून जर a कॉमन घेतला तर m minus n. बरोबर आहे. त्यानंतर प्लस m स्क्वेअर मायनस m into t आणि इथं मायनस n स्क्वेअर. बघा इथं a m minus n प्लस m स्क्वेअर मायनस m into t minus n square d plus n d is equal to 0. मायनस चिन्ह बाहेर असल्यामुळे याचं प्लस होईल, प्लस n d. and therefore a into m minus n plus m square minus m म्हणजे m square d minus m d minus n square d plus n d is equal to 0. या सर्वांच्या मधून जर d कॉमन घेतला तर काय होईल बघा. हे आहे तसं m minus n plus या सर्वांच्या मधून d कॉमन घेतला तर m स्क्वेअर हा घेऊया minus n स्क्वेअर minus m plus n to t is equal to 0. आता हे a into m minus n plus m square minus n square minus m minus n कंसात आणि into t is equal to 0. हे मायनस चिन्ह बाहेर घेतलं म्हणून या प्लस परत मायनस झालेलं आहे. म्हणजे आपल्याला आता m स्क्वेअर मायनस n स्क्वेअर काय होईल बघा. a into m minus 1 सॉरी m minus n plus m square minus n square plus m plus n m minus n आणि इथं परत काय होईल minus m minus n into t is equal to 0. आता प्रत्येक पदामध्ये म्हणजे यामध्ये आणखी यामध्ये काय आहे m minus n m minus n म्हणजे m minus n इथं राहिला a प्लस m minus n गेला म्हणजे इथं राहिला m plus n आणि इथं -1 into d is equal to 0. बघा बरं आता समजले का. हे m minus n इकडे घेतलेला आहे कॉमन, a राहिला इथं प्लस m minus n आणि हा मायनस n बाहेर घेतल्यामुळे इथं मायनस, हा m minus n बाहेर घेतल्यामुळे इथं 1 राहिलेला आहे गुणिले d बरोबर 0. आता m minus n is not equal to 0.
हे याला जर आपण असं केलं तरी चालेल. ओके, इथं डी आणि हा असा कंस आहे. बघा बरं आता व्यवस्थित झालं का? m-1 इज नॉट इक्वल टू 0 हे काय केलं आपल्याला गिव्हन दिलेलं आहे. सो m-n नॉट इक्वल टू 0 तर मग हा 0 असला पाहिजे कारण का दोन कंसांचा गुणाकार 0 आलेला आहे. म्हणजेच a प्लस m प्लस n मायनस 1 into d is equal to 0 and therefore tm plus n याला 1 म्हणूया. tm plus n is equal to a plus m plus n minus 1 into d and therefore याची किंमत 0 येईल from first and therefore m plus n the term is 0 बघावर समजलंय का तुम्हाला? स्क्रीनशॉट काढून घ्या. एका वेळी समजेल असं नाही, तुम्ही 2 3 4 वेळेला हे बघा वहीमध्ये लिहून घ्या आणि त्यानंतर तुम्हाला हे समजलंच पाहिजे.